1.5 कोटीचा बंगला आहेत बोलतात. मग आता काय करणार, त्याला बांधलं शेती करून. पुण्याच्या कुठल्या शाळा देवळात बसायचे. देवळात असायची कशा हा म्हणजे राज्यात अंजिराचं उत्पन्न ज्या ज्या ठिकाणी घेतलं जातं त्याच्या 70% उत्पन्न या सोनरगाव एकट्या गावातून निघतं. जो त्यांच्यावर जी पुजारी होता त्याला ते सहन नाही झालं, त्यांनी त्या दरवाजामध्ये जी बघून जीव दिला आणि त्यांनी असा स्लॅब दिला की तुम्हाला अन्न करून गाव सोडून तुम्ही जातात. तर त्या किल्ल्याचा पाया उकिरताना म्हणजे किल्ला बांधताना रक्ताचे पाठ वाहू लागले. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोनोरी गावामध्ये. तर या गावामध्ये आज आम्ही चर्चा करतोय. आपल्यासोबत बरीच मंडळी या ठिकाणी जमलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण गावाची माहिती जाणून घेऊया. तर नाव काय तुमचं सर? किरण मच्छिंद्र काळे. अच्छा, तर गावाबद्दल एकंदरीत इतिहास सांगा आम्हाला थोडा. गाव हे सर्वगुण संपन्न शेतीपूरकच गाव आहे आमचं. पहिल्यापासून सोनोरी गावामध्ये इतिहास पाहता अंजिराचं उत्पन्न भरपूर प्रमाणात घेतलं जातं. म्हणजे राज्यात अंजिराचं उत्पन्न ज्या ज्या ठिकाणी घेतलं जातं त्याच्या 70% उत्पन्न या सोनोरी गाव एकट्या गावातून निघतं. सुकवलेला अंजीर नाही, वल्ला अंजीर बोलतात. सीताफळाची शेती सुद्धा तेवढ्याच प्रमाणात घेतली जाते. आमच्या गावात बागायती म्हणजे किराणा तरकारी असल्या कुठल्या गोष्टीला थारा दिला जात नाही. अंजीर आणि सीताफळ हे दोनच फ्रूटचे असे वाहन आहेत गावात की त्याच्यामुळं शेतकरी सुजलाम सुफलाम झाला आहे. आणि इतिहासकालीन बोलणं झालं तर हा इथं पानसेवाडा आहे. पेशवेकालीन ज्यावेळेस राज्याचा आपल्या कारभार चालायचा त्या कारभाराची सगळी कचेरी ह्या गावातून आमच्या चालायची. तुम्ही अजून जाऊन पाहू शकता. तटबंदी आहे, वाडा आहे, दरवाजा आता जीर्णावस्थेत आहेत सध्या, म्हणजे मोडकळीलच आलेले आहेत. पण पेशवेकालीन सगळा कारभार आमच्या सोनूर गावातून चालायचा. पण मल्हारगड म्हणून किल्ला आहे. पेशवेकालीन ज्यावेळेस त्या किल्ल्याचं म्हणजे शिवरायांच्या साम्राज्यानंतर पेशवेकालीन साम्राज्य निर्माण झालं, बरोबर. त्या पेशवेकालीन साम्राज्यातला हा शेवटचा किल्ला बांधलेला पानसेंनी. तर त्या किल्ल्याचा पाया उकिरताना म्हणजे किल्ला बांधताना रक्ताचे पाठ वाहू लागले अशी आख्यायिका आहे. आणि ते जेजुरीच्या खंडेरायाला मल्हार देवस्थानला विनंती केली त्यांनी, म्हणजे नवस केला की हे थांबू दे देवा, हे कशामुळं घडते. तर ते मल्हार खंडोबाला त्यांनी नवस केल्यानंतर ते रक्ताचे पाठ व्हायचे थांबले, म्हणून त्या किल्ल्याला मल्हारगड नाव पडतं. आणि ह्यात वाड्यामधून असं म्हणजे आजपर्यंत आम्हाला सांगतात की भुयारगर होते, भुयार आणि मार्ग किल्ल्यापर्यंत जाणं. आता आम्ही लहान असताना म्हणजे साधारणतः 7वीत असताना आम्ही शाळेत, मराठी शाळेत आमचं इथंच असायचं, तर आम्ही जायचो त्या वाड्यामध्ये. तर आम्ही उतरलेलो जवळ 20 फूट आतमध्ये गेलेलो आहे. पण त्याच्या पुढे आमची जायची ताकद नाही झाली की भुयार घरात. त्यानंतर आम्ही परत मागे राहिलो. तुम्ही आता मंदिर पाहू शकता, लक्ष्मीनारायणचं एवढं सुबक मूर्ती आहे. म्हणजे महाराष्ट्रात अशी कुठल्याच मंदिरात मूर्ती नाही. अशी मूर्ती इतकी देखणं स्वरूप म्हणजे जिवंत स्वरूप त्या मूर्तीच्या डोळ्यात पाहायला मिळेल तुम्हाला. आत्ता सुद्धा जाऊन बघा. काका तुमचं नाव सांगा. बाळासाहेब हनुमंत काळे. आमचं असं ऐकण्यात आलं की गावात सगळ्यात जास्त टर्नओव्हर शेतीचा तुमच्याकडून घेतला. असं काय नाही आहे. लय लोक आहेत, लय मोठी इथं माझ्या पाठी एक मोठा माणूस आहे. असं काय नाही, शेतीचं टर्नओव्हर करणारी लय मोठी माणसं आहेत. तुमचा काय? आणि 1,90,00,000 झाले म्हणजे लय मोठं झालं नाही. हा. असं काय लय मोठं नाही टर्नओव्हर 1,90,00,000 90,00,000. लय 5-5 कोटी करणारी माणसं आहे तिथे. काय माझं काय घेऊन बसला 1 कोटीचं आणि अर्धा कोटीचं. आता आजकाल असं झालं की नोकरी व्यवसाय, पण तिथं काय 20,000 15,000 वर लोक काम करतात महिनाभर. मग शेती हा व्यवसाय कसा श्रेष्ठ आहे बा सगळ्यांपेक्षा? नाही, शेतीमध्ये जास्तच पैसे मिळतात. फक्त कष्ट करायची तुमची ताकद पाहिजे, दाण्यात पाहिजे. नाही तर तुम्ही काय असे नुसते ती ब्रेसलेट घालून हिंडत बसला तर मग नाही तुम्ही शेती करू शकत. तुमची कष्ट करायची तुमची जर दाण्यात असली तर काय शेती एक नंबरचा पर्याय शेती आहे. नको 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 काय नाही करत नाही. तुमची शेती किती आहे? अरे शेतीला का 10-12 एकर शेती, किती शेती आहे आम्हाला. उत्पन्न किती निघतं तुमच्याकडे? निघते 40 लाख. 40 एकर. तर तरुणाईला काय संदेश द्याल? त्यांनी शेती नाही शेती करा, शेती करा. नाही पुरी दिले तरी चालतील, लग्न नाही झाले तरी चालेल, पण शेती करा तुम्ही. आजकाल मुली बोलतात की शेती पाहिजे पण शेतकरी मुलगा नकोय. तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? शेती पाहिजे, शेतकरी मुलगा नकोय ना, त्या मुलीला म्हणतो तशीच राहा,
दुसरी बघू आम्ही कुठून तरी आणू. तू तशीच राहा. ज्याला कोणाला नकोय ना शेती पाहिजे तुम्हाला विकायला पाहिजे का फक्त मग? तेच ना, शेतात जायला नकोय कामाला, पण आणि शेती पाहिजे. हा, त्या मुलीला सांगायचं, आधीच तिला विचारायचं शेती आहे माझ्याकडे करायला लागेल. ती म्हणली नको, आपण तसंच राहिले तरी चालेल, पण ते पोरगी नको आपल्याला, तसंच राहू दे, काय अडचण आहे. बरोबर हा, आहे. काय अडचण आहे, काय कशाला लागते शेती? त्यांना तसलेलं पोरगी पाहिजे आपल्याला. परत म्हणतात की मला शहरातला मुलगा पाहिजे. मग शहरातच जमा नाव तिथं बस, ते एवढ्या खोलीत, एक 10 बाय 10च्या खोलीत बसन, तिथंच बस 15,000 20,000 बस, तिथंच गाठणी बांधित म्हणा कशाला तरी. अरे काय धंदा तिचा. तुमचं नाव काय? श्रीधर शिंदे. श्रीधर शिंदे. आधीपासून इथंच राहतो? हा इथेच राहतो. लहानपणापासून? हा लहानपणापासून. तुमची शाळा वगैरे कुठं होती? जिल्हा परिषद शाळा इथं आहे आणि परुंदा शाळा सासवड. तुमचा व्यवसाय काय? शेती. शेती. अंजीरच आहे का तिथं? अंजीर, सीताफळ, पेरू, चिक्कू. अच्छा. पेरू जास्त प्रमाणात अंजीर आहे. अंजिरासाठी फेमस आहे गाव. अच्छा. गावामध्ये अशा काय काय चांगल्या गोष्टी ज्या आम्ही आता पाहू शकतो? गावामध्ये मेन गोष्ट म्हणजे सोनूरचा किल्ला म्हणून फेमस आहे गाव. त्यानंतर पानसांचा वाडा आहे. अच्छा. इथं पण वाडाचे पाहुण्या करायचे शेततळे आहे, दगडी बांधकाम आणि गावाच्या जुन्या काळातील पुरातन वस्तू दिसून येतात. त्या किल्ल्याचा काय इतिहास आहे? किल्ल्याचा म्हणजे पेशव्यांनी शेवट बांधलेला किल्ला आहे तो. तो फक्त दिवे घाटावर निगराणी करता तो किल्ला होता. सगळ्यात शेवटचा किल्ला बांधलेला. तो काय होतं खास सोनेरी हा अंजीर करता फेमस आहे. सोनेरीचा अंजीर म्हणले की डायरेक्ट 30-40 रुपयाचा फरक पडतो. लोकांचा 100 रुपये गेला तर सोनेरीचा त्याच क्वालिटीचा अंजीर 150 रुपये जातो. म्हणजे या सोनोरी गावातली जमीन पण तशी चांगली कसं सुद्धा आहे. होतं जमीनपेक्षा वातावरण आणि त्या मागे लागणारं कष्ट. बाकीच्या लोकांपेक्षा सोनेरी गावाचे लोक कष्टाला घेतात. बाकीचे लोक अंजीर हा दिवसात तोडतात आणि रातचं पॅकिंग म्हणून येतो आणि- शिळा अंजीर. पण हा. सोनेरीच्या गावातली पाट्या 2 लंबने तर उठून अंजीर तोडायला लोक जातात. हा, तेच मग ते एवढं 2 वाजता मग ते मजूर वगैरे भेटतात का? भेटतात मजूर. मग तेच सांगतो ना, असा मजूर दिवसाला. नाही भेटले तरी घरचे का होईना, स्वतः का होईना तोडावंच लागतं. आणि अंजीरचा प्रश्न असं आहे की आज नाही तोडत होते तो खराब होतो. आणि आता बिबट्याचं चाललंय, बिबट्या वगैरे नाही रात्री. बघतात ते शिजा व्हिडिओ आलता तरी पण तोडायचं. वावरात जायचं, फटाकडं वाजवायचं, अंजीर तोडायचं, आधी मध्ये फटाकडं वाजवायचं. घाबरत वगैरे नाही का कोणी? आता काय भरतात 10-15 जण भीती असल्यामुळे जरी फरक वाटली पडतो ना. तरी तोडण्याशिवाय पर्याय नाही. पिकावल्यात म्हणलं तोडले पाहिजे, नाही तोडले की अंजीर खराब होतो. खराब झाले प्रोडक्शन वेस्टेज जातं ना. मग शहरात शिक्षण घ्यायला तुम्ही जरूर शहरात जा, हा. पण जर खरंच तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, प्रगती करायचं असेल, शेतीच करा. शेतीत बाकी काय नाही तर मग धंदा करा, व्यवसाय करा चांगले. मालक व्हा, नोकर होऊ नका. नोकर तर अजिबात नको. 90,000 लाख रुपये दिले तरी नोकर नको. शेती करा. आम्हीच करतोय, कुठे एक नोकरी आहे ना. कोणी त्याला म्हणलं चल की 1000 रुपये रोज दिला तरी येईना पोरगा. 1000 रुपये रोज दिला तरी येईना. काही ताणतणाव असतो का शेतकऱ्यामागे, जसं शहरात लोकांमागे भरपूर निसर्गाचा जास्त ताणतणाव असतो. निसर्ग. निसर्ग. तो सोडून बाकी बाकी हेल्पर लोकांचा ताणतणाव असतो, मिळत नाहीत. आपल्याला जमल तेवढी करायची, बाकी तशीच ठेवायची. आणि बायकोची किरकिर तर राहते जाते. आणि पोराव नका करू तुम्ही लग्न, आणि लय बायकोची किरकिर. बाबा मी जातो बा, काय नको कर. बाय. वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडं सांगा तुम्ही. आणि बायकोचा त्रास असतोच की बुवा, आता गावात आलो मी, वेळेत नाही गेलो तो मोबाईलतीच की ताणताना. नको नको काय नको. जसं तुकाराम महाराज जसं संसाराला विटले होते, सोडून गेले ते सगळं, म्हणजे नाही नाही, विटून नाही चालणार. शेतकऱ्यांनी संसाराला विटून चालणारच नाही. हा. बायको नसली तर कुठे भाकरी कोण करणार आणि ती शेतीत कोण जाणार, काय मजा नाही येणार. त्याला बायको पाहिजे. मला तर म्हणतोय प्रत्येक शेतकऱ्याला 2-2 बायका पाहिजेत, मजा येईल. मजा येईल, पण मिळत नाहीत ना. तुम्हालाच मिळेल तर आम्हाला कोण देते? इकडे गावाकडे मिळतात का पुरी वगैरे? नाही मिळत नाही. आता शहरात शोधून शोधून दमले पण पुरीच मिळणार. हम्म. तुमच्याकडे कसं वातावरण? नाही आमच्याकडे पुरीच मिळत नाहीत. हे का आमचा पोर आई लग्नाचा आहे, तो मागचा आहे, ह्यो बी आहेच. तुम्हाला आहेत का मुली वगैरे? आहे की एक मुलगी आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत? कसं? नाही नाही, 10 एकरवाल्यालाच द्यायची. मधल्या 5 एकरवाल्याला सुद्धा द्यायची नाही. ज्याच्याकडे 10 एकर त्याला द्यायची. तो कसा दिसायला असं जरी चाल, पण 10 एकर त्याच्याकडे जमीन द्यायला. आमच्या युट्यूबच्या चॅनल मार्फत आम्ही सांगतोय, कोणी असेल तर बघा. तर तुमच्या हे सांगा, हा, ज्याला 10 एकर आहे त्याला माझी पोरगी द्यायची. ज्यांच्याकडे 10 एकर आहे बागायत पाहिजे, बागायत नाही तर पाहिजे. उगं मार नाही. आणि ते नको मला, बागायत पाहिजे. मुलगा काय करायला पाहिजे? शेती करतोय माझा. शेती. ऍग्री केली, MSc ऍग्री केली, तरी मी शेतीतच ठेवला. मी जात होता कुठेतरी 27,000 रुपये पगार देत होता. माझ्याकडे सकाळी 6ला जायचं आणि संध्याकाळी 6ला यायचं. अरे म्हणलं तू बंद कर आता. किती पैसे मिळते? 27,000. म्हणलं इथे शेती कर. मी तुला सांगतो कशी करायची ती शेती कर. कुटुंब किती जणांचं आहे टोटल? किती माणसं असतात? 5-6 माणसं असतात. किती? 5-6 माणसं हा. आहेत.
एकत्र कुटुंब पद्धती नाही का? एकत्र कुटुंब पद्धतीच होती, पण आता काय आहे, हे लेडीज लोक मला नाही फिरायला नेलं की चाललं लगेच, मला आता वेगळं भांडणं पाहिजे. जास्त हा. होतात, घरात सुख शांती राहत नाही. हम्म. तुमचं लग्न कसं झालं ते सांग. माझं लग्न 1 तारखेला ठरलं आणि 9 तारखेला झालं. काय त्याच्यात किती मजा येणार आहे? काय तेव्हा फोन नव्हतं, काय नव्हतं, काय आम्ही काय संपर्क कसं करू शकतो? बघा बघीचा कार्यक्रम कसा? बघा बघीचा कार्यक्रम मी काय गेलो 11 वाजता 1 वाजेपर्यंत केला. त्यांच्या काय अपेक्षा होत्या? त्यांच्या काय अपेक्षा होत्या, मला मुलगा पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. इतकी भीती वाटली मला त्यावेळेस, असं कुणीच विचारत नव्हतं आमच्या टायमाला मला मुलगा पाहिजे. पाहिलं भाऊ, माझा एक चुलता होता माझ्या बरोबर मारुती काळे म्हणून, तो म्हणला चल. असं त्यांच्या सगळ्या येड्यावर घर होतं, मध्ये चौक होते, त्या चौकात मी उभा राहिलो. पाहिलं तिने मला, आणि मी पुण्यात व्यवसाय करीत होतो तेव्हा त्यांना वाटायचं आपल्याला पुण्यात नेईल, असं करेल तसं करेल, मग त्यांनी बी दिली, पण मी नंतर फसवलं. लग्नाच्या आधी तुमचं जीवन कसं, लग्नानंतर काय फरक लग्नाच्या आधी लय मजा होती. हा, लग्नाच्या आधी खरंच मजा होती. आता लय त्रास आहे, अजून फोन नाही आला, पण एवढ्या वेळात येईनच बघा. आता काय झालं? करताय काय अजून? करताय? माझं नाव निखिल विलास गुरव. ओके. सोनोरीमध्ये राहतो मी. भैरवनाथ देवस्थान आपलं इथं सोनोरीमध्ये आहे. तर मग आता तुम्ही सगळं देवळाचं तुम्हीच पाहतात का? हो आम्हीच पाहतो. सकाळी उठलं तर तुमचं एक दिनचर्या कशी असते? नित्यक्रम असा असतो की सकाळी आपलं भैरवनाथांची इथं पहिल्यांदा पहाटे 4 वाजता नगारा वाजला जातो. हा. त्यानंतर सकाळी पूजा असती. सकाळी आमची तीर्थस्नान पूजा वगैरे धूप आरती वगैरे आम्ही सकाळी करतो. त्यानंतर मग संध्याकाळी परत 7 वाजता नगारा वाजवला जातो आणि 9 वाजता आरती असते. असा रोजचा दिवस नित्यक्रम असतो आपला. अच्छा. तर तुम्ही कसं आता भैरवनाथ देवळाचं पाहतात का सगळ्या देवळांचं पाहतात? आता गावामध्ये गुरव आहे, इथं भैरवनाथ आहे, महादेव मंदिर आहे, इथं विठ्ठल रुक्माई आहे, मारुती मंदिर आहे. हा. या सगळ्या मंदिरांची साफसफाई पूजा अर्चा करावी लागते. आपली यात्रा कधी असते? आपली यात्रा नवमीला असते, चैत्र नवमीला आपली यात्रा असते. हनुमान जयंती नंतर नवमी येते, ते चैत्र नवमीला आपली भैरवनाथांची यात्रा असते. मग यात्रेच्या दिवशी असं विशेष काय होतं? यात्रेच्या दिवशी आपलं सकाळी समस्त ग्रामस्थांच्या हस्ते तीर्थस्नान पूजा वगैरे, त्यानंतर दुपारी नंतर भजन वगैरे करतात. संध्याकाळी आपली सर्व कावड यात्रा असते, कावड येते, कावड त्यानंतर तिकडून ढोल वगैरे लेझिम, गावात खेळ येतात, तिथं खेळ चालतात आणि मग त्यानंतर पालखी व आरती त्या दिवशी समाप्त. दुसऱ्या दिवशी परत देवाची पूजा वगैरे आणि त्यानंतर हे असतात, कुस्त्या बी असतात आणि परत आपलं हे पण असतं म्हणजे तमाशा वगैरे कार्यक्रम बी आपले होत असतात त्या दिवशी. तर तुमचं हे कुटुंब भैरवनाथाची सेवा किती वर्षांपासून आता करतात? माझी ही 6वी पिढी आहे. 6वी पिढी आहे. 6. बापरे. आमची सोनवरेमध्ये ही 6वी माझी पिढी आहे. माझा मुलगा आता 7वी पिढी आहे. अच्छा, तो पण करतोय. हा, आता तो बी होईल आमच्या मागे तयार. अरे वा, चांगलंय. ही जी इथे मूर्ती कर्नाटकमधून आणली ती मूर्ती त्या पुजारीची जंगलातची मूर्त होती. खूप अशा त्यांनी कोरून त्या डोंगरामध्ये तयार केली होती. तो डोंगर गारगुडी डोंगर आहे कर्नाटकमध्ये. हां, तो गारगुडी डोंगरमध्ये पूर्ण कोरून त्यांनी पूर्ण तयार केली आणि एवढी मूर्त त्यांनी ती तयार केल्यावर त्यांच्याशी ती मूर्त समक्ष बोलू लागली. आणि इथं हे पानसे सरकारचा राज्यात कारभार होता. पारसे सरकारचा तर इथं कचेरी होती. त्या काळामध्ये त्यांनी 4 घोडे घेतले आणि अशी मूर्त शोधण्याकरता कर्नाटकमध्ये गेली. तर तिथं त्या जंगलामध्ये खूप लांब होतं, तिथं कुणालाही जाता येत नव्हतं. वाघ शिव भरपूर असायचे. तर ह्या लोकांनी तुमच्यासारखा आपल्यासारखा एक गुराखी खाली होता, त्याला विचारलं. मग त्या गुराख्याने सांगितलं की तुम्हाला असा रस्ता करीत 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 त्या मूर्तीपाशी जावं लागेल, तर तुम्हाला ती मूर्ती पाहायला मिळेल. तिथं मूर्ती पाहायला गेल्यावर यांच्याशी ती मूर्ती बोलली. या पानशे सरांची सरदार जे होते त्यांच्याशी ती मूर्ती बोलू लागली. तुमच्याबरोबर मी येते येऊ शकते, पण तुमच्या गावात नेऊ नका, म्हणजे मालकी हक्कामध्ये गावामध्ये हां बाहेर ठेवा, तिथं सेवा कुणी करेल. बरोबर. तर ते तिथून त्यांनी आणली बळजोरीने. इथपर्यंत आली तर हे म्हणले नाही, आमचं सरदार म्हणजे पानशे सरदार, राज्य सरदार. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या मालकी स्टटबंदीमध्ये नेली आणि त्या जो त्यांच्याबरोबर जी पुजारी होता त्याला ते सहन नाही झालं. त्यांनी त्या दरवाजामध्ये जी मोडून जीव दिला
आणि त्यांनी असा स्लॅब दिला हा. की तुम्हाला अण्णांना करून गाव सोडून तुम्ही जातात. सोनेरी गाव हे जी म्हटलं जातं हा. तर तिथे पानशे सरकारचा जो राज्य दरबार होता त्यावेळेला त्यांच्या सकाळच्या पूजाला आणि संध्याकाळच्या पूजाला 1 तोळ्याचा सोन्याचा धूर होता. कापूर हा. 1 तोळ्याचा 1 तोळ्याचा कापराचा धूर चालायचा त्यावेळेला सोन्याचा. त्यावेळेला त्यांची आरती होत होती. हा, त्यांचा कारभार त्यांचा गाव. पानशे सरकारचा कारभार आणि म्हणून सोनोरी नाव म्हणून पडलं. सोनेरी गाव नाव पडलं. तर काय नाव तुमचं? नितीन काळे. नितीन काळे. तर मला ऐकण्यात आलं की तुम्ही व्यापारी आहात, सासवडमध्ये तुम्ही व्यापारी करतात. तर मग कोणकोणत्या फळांची व्यापारी करता तुम्ही? जास्त करून सासवडमध्ये फक्त सीताफळ आणि थोडंफार पेरू आणि अंजीर लोकलला आहे. लोकलला. आणि मग- सीताफळाचं जास्त करून बाहेर राज्यात माल जास्त जातो. अच्छा. मग कोणकोणत्या राज्यात माल जातो आपला? गोवा, गुजरात, हैदराबाद, कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद आहे, नाशिक आहे. बराच लांब जातो मग आपला माल. मग त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी वगैरे म्हणजे आता एक कसा इथून शेतकऱ्याकडून माल आला तर तो माल तिकडे व्यापाऱ्यापर्यंत दुसऱ्या गोवापर्यंत पोहोचण्याचा जो काही कालावधी असतो त्याच्यात कशा काही अडथळा येतो किंवा ती प्रोसेस कशी असते ती सांगता का? आत्ता माल जसं मार्केटिंग इथं भरपूर मोठं आहे, पण आपल्याला गोव्याला समजा थोडीशी ऑर्डर कमी जास्त असेल तर तो लक्झरीने माल जातो. दिल्ली असेल तर प्लेननी जातो. दिल्ली आणि कलकत्ता प्लेननी जातो. आणि हैदराबाद असेल तर पिकअप. आणि गुजरातलाही कधी पिकअप किंवा ट्रॅव्हलनी माल जातो. मग हे विमानाचा जे खर्च वगैरे असतो तो आपणच पाहायचा? विमानाला साधारणतः 38-40 रुपये किलोला खर्च आहे. अच्छा. कलकत्त्याला 52 रुपये, 48 रुपये जसं प्लेनवरती असतं. आणि हे किलोचे भाडे आहेत आणि तिथं मग विक्रीवरती माल जातो. मग तर तुम्ही 100% विमानात बसले असाल. विमानात भरपूर वेळा बसलोय. पूर्वीच्या कुठल्या शाळा देवळात बसायचे. देवळात असायची का शाळा? हा तेव्हा शाळा नव्हती. हा शाळा नव्हत्या. देवाच्या देवळात शाळा नव्हती. हा आणि आज- त्या काळात म्हणजे शिक्षक वगैरे शिक्षा द्यायचे का भरपूर? हा हा शिक्षा हा. असायची. तो कडक शिक्षण. छडीने मारायची. कडक कडक शिक्षण होतं कडक. हम्म. ते काय असं लिस्पुचं नव्हतं ते. बाबा तुम्हाला केली का कधी तुमच्या शिक्षकांनी शिक्षा? हो केली ना. कान म्हणजे काय धरायचं, असायचं? कान धरायचे, उठ्या पाशा करायच्या. हा का? आणि ते छमाटी आपली छोटीशी काठी कशी असती त्या हातावर मारायची अशी रोळ. मी माझ्या आजोबांकडून ऐकलेलं की असं हात ठेवायचा, टेबलवरती हात हात ठेवायचा ठेवायचा, आणि वरून मारणार. काठी मार. हा, तो बरोबर. गुळ असायचा, काळा. हा, काळा रोळ असायचा त्यांच्या हातात. तरुण पिढीला हेच घ्यायचे की जे हे सप्ते किंवा पारायण आपण करतो हम्म. त्याच्यातून नवीन पिढीने त्याचा बोध घेतला पाहिजे हा, हा. की गाव जर वाचवायचं असेल, व्यासनाविधी नाही झालं पाहिजे, ह्याच्याकरताच हरिनाम सप्ते आहेत किंवा ह्याच्याकरताच प्रवचन काय असेल तर त्याच्याकरताच आहे की त्यांनी त्याच्यातून सुधारण्याचा मार्ग करावा. पण हा नवी पिढी त्याचा बोध घेत नाही. हा. तो बोध घेता असेल तर तुमच्या सगळ्याच म्हणजे शरीराची असो, वाईफस्टिंग असो, सगळ्याच गोष्टीतून तो निर्दोष राहू शकतो. पूर्वी माणसाला वाचता येत नव्हतं पण ऐकण्याच्या याच्यातच ते हुशार होते. हा, आज काही काहींना म्हणजे लिहिण्याचं विष्टिंग नाही, परंतु ज्या अभंग जर तुकाराम महाराज माऊलीचे असतील, जर करायचे असतील, त्यांनी ऐकून जरी घेतले तरी ते अभंग म्हणत होते, बरोबर. जरी अशिक्षित असले तरी. पण आताचं सगळं शिक्षण होऊन इंग्लिश असू नाही तर मराठी सगळं आहे, पण त्याच्यात ते जास्त इंटरेस्ट घेत नाही नवीन पिढी. असा एखादा आवडलेला अभंग वगैरे काय तुम्हाला कोणता? आता हे म्हणते तुका म्हणे माझी बाक पुन्हा जन्म नाही, अवघाची संसार सुखाचा करील अभंग उडेल तिने. 1.5 कोटीचा बंगला आहेत बोलतात. मग आता काय करणार, त्याला बांधलं शेती करून. तुम्हाला असला शॉक कसला आहे? कोणाला गाड्यांचा असतो, कोणाला कसला असतो? मला जमीन करायचा लय शौक आहे. जमीन करायला. आणि गाया सांभाळायचा मला शौक आहे. आता आजकाल लोक कसं पोरं शायनिंग मारी झाली म्हणजे गॉगल तुला दिसतं का तुला शायनिंग माग हाय काय? नाही म्हणजे तुमच्या काळात तुम्ही कसे शायनिंग मारायचे? नाही नाही, शायनिंगला आमच्या काळात नव्हतंच. वडिलांकडे पैसे असायचे, 20 रुपये द्यायचे नाही तर 50 रुपये द्यायचे, तेवढ्यातच आम्ही गप्रायचो. आता शायनिंग म्हणजे चांगला मोबाईल, हा. चांगली गाडी, तेव्हा कशी होती? हा येऊ माझा मोबाईल तुला दावी तो किती वेळाने चालू येईन बघ, किती वेळाने येईन बघ. आलं भाऊ, लवकर आलं, यायला ये बी लवकर. शाळेत काय खोड्या वगैरे करायचे? शाळेत खोड्या करायचं मग काय बिगर खोड्या करता यावे. काय एखादी फक्त भांडणं करायचं पोरांच्या बरं. हा. हा, बाई गेली. मुलींना नाही तर कधी त्रास दिला, कधीच नाही दिला. पण मुलीच आमच्या स्ट्रॉंग आहे की आम्हाला बी मारला असतं त्याने. हा, सगळी लोक चांगली आहेत. निवडणूक सोडली ना तर बाकी सगळी मजा आहे. फक्त निवडणूक आली ना की जरा करतात डांगडिंग. पण
ते चालूच असतं राजकारण थोडं. आणि स्वार्थ कोणाला सुटलेला आहे, प्रत्येकाला वाटतं आपला संसार चांगला वाटतं. पण बरं आहे, गाव अजून गावाकडे चांगले, शहरापेक्षा गावाकडे फार चांगले.